subscribe to our channel and press the bell icon. प्रिय विद्यार्थी मित्रों, सरअब्दुल सत्तार खान इस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. 10th मराठी क्वेश्चन आन्सर SCERT क्वेश्चन बँक बातमी लेखन. बातमी लेखन प्रश्न चौथा आ याचा तिसरा आहे गुण 4. कृती पत्रिकेतील प्रश्न चौथा आ मध्ये पुढील 4 लेखन प्रकारावर कृती दिल्या जातील. 1 गद्य आकलन, 2 जाहिरात लेखन, 3 बातमी लेखन, 4 कथा लेखन. दिलेल्या 4 कृतीपैकी एक सोडवणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रश्नसंचात बातमी लेखन या लेखन प्रकारासंबंधात मार्गदर्शन दिले आहे. कृतीपत्रिकेत एखादा विषय देऊन किंवा एखाद्या घटना प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे बातमी लेखन करण्यास सांगितले जाईल. शाळेत परिसरात साजरे झालेले कार्यक्रम, उदाहरण मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन, शालेय घडामोडी, वृक्षारोपण, सहल, आपत्ती व्यवस्थापन वगैरेंची माहिती देऊन बातमी लेखनासाठी मुद्दे दिले जातील. बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या सहाय्याने दिले जातील. शब्द मर्यादा 50 ते 60 शब्द. बातमी लेखनासाठी आवश्यक गुण: भाषेचे उत्तम ज्ञान, व्याकरणाची समज, लेखन कौशल्ये, सोपी सुटसुटीत वाक्यरचना, अद्ययावत वाचन, घटनेचे अचूक विश्लेषण, तटस्थ भूमिका, अचूक व योग्य तपशील, कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वाक्ये व शब्द नसावेत. बातमी भूतकाळात लिहावी. बातमीचे वैशिष्ट्ये: शीर्षक बातमीच्या मथळा बातमीच्या गाभा असतो. उपशीर्षक उपमथळा. आनुषंगिक महत्त्वाचा शेरा. तिसरा दिनांक, स्थळ, वेळ व संबंधित व्यक्तींचा अचूक उल्लेख. बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव, मनपाकडून आरोग्य तपासणी. दुसरा पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिक्षण दिन उत्साहात संपन्न. तुमच्या शाळेत साजरा झालेल्या वाचन प्रेरणा दिनाची बातमी लिहा. सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा. 8 मार्च औरंगाबाद. दिवसेदिवस डेंग्यूच्या रुग्णात वाढ होत आहे. महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य तपासणी शिबिर सुरू केले आहे. यासाठी आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. डॉक्टर व नर्सेस डेंग्यूच्या उपचारासाठी सज्ज आहेत. पावसाळ्यात डेंग्यूचा फैलाव वाढत आहे. शहरातील नागरिकात घबराट पसरली आहे. मनपाने जनजागृतीसाठीही हे पाऊल उचललेले आहे. डेंग्यूसाठी करावयाच्या चाचण्या महाग असतात. आरोग्य तपासणी शिबिरात या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. काही औषधेही माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. डेंग्यू आजारातील आहार संदर्भात सविस्तर माहिती शिबिरातील डॉक्टरांकडून दिली जाणार आहे. डेंग्यूचा नवीन रुग्ण आढळल्यास आरोग्य तपासणी शिबिरात तातडीने विशेष तपासणी केली जाणार आहे, असे मनपा आरोग्य विभागाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. दुसरा आहे नेहरू विद्यालयात शिक्षक दिवस साजरा. आज दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता शाळेच्या सभागृहामध्ये डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रार्थनेपासून तर 10:30 वाजेपर्यंत शाळेचे सर्व कामकाज विद्यार्थ्यांनीच सांभाळले. विद्यार्थ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, शिपाई, क्लर्कची भूमिका पार पाडली. 11 वाजता सर्वजण शाळेच्या सभागृहामध्ये जमले. तेथे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक नवीयार खान साहेब यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी
आपापला शिकवण्याचा अनुभव कथन केला. तसेच नबियार खान जनाब यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जीवनयात्रेवर आपले मत व्यक्त केले. डॉक्टर सर्वपल्ली यांचे आदर्श आपणी अंगीकारावे असे आवाहन केले. शेवटी मुख्याध्यापक शेख असलम यांनी आलेल्या मान्यवरांचे व उपस्थित विद्यार्थी व नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनानंतर झाली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जन्मदिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस. वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. PTI पालघर दिनांक 16 ऑक्टोबर जीवन विकास हायस्कूल पालघर येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 15 ऑक्टोबर हा माजी दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. गेली काही वर्ष हा दिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळा कॉलेजात वाचनाशी संबंधित विविध उपक्रम आयोजित केली जातात. जीवन विकास हायस्कूलमध्येही या 2 दिनानिमित्त विविध कोशांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या कोशांची ओळख करून दिली. त्यानंतर माझे आवडते पुस्तक या विषयावर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्तक यांनी वाचन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून साजरा. आमच्या क्रीडा प्रतिनिधीकडून. परभणी दिनांक 24 एप्रिल. एकाग्रता, कष्ट व निष्ठा या 3 गुणाच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल, असा मोलाचा संदेश विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संदेशात यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रसंग होता परभणी येथील मोईदुल मुस्लिमीन विद्यालय व युवा हेल्थ क्लबच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून इक्बाल सिद्दीकी माजी क्रिकेटपटू बोलत होते. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो खो हे आंतरशालेय सांघिक सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले. तसेच 200 मीटर रिले रेस, 100 मीटर धावणे याही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. साक्षात क्रीडा जगतचे नामवंत समोर असल्याने सर्व खेळाडू जिद्दीने खेळत होते. इक्बाल सिद्दीकी यांच्या उपस्थितीमुळे पालकांनी गर्दी केली होती. मैदान प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते. यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. हा क्रीडा महोत्सव संपूर्ण दिवस चालू होता. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.